म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय, याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, किंवा अजून 2 लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायचे आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत. अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात. जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते, पण तशी कुठलीही गोष्ट नाही. आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही सध्या, ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे. युती संदर्भात एवढं पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद साधताय, त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी मनसेसोबत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद, जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधूनच बघतोय किंवा अनिल परवांच्या पत्रकार परिषदेमध्ये बघतोय, आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही. मला हेही इथे सांगावंसं वाटतं की 2014 होते किंवा 2017 जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता. मला असं वाटतं ही खरी पद्धत आहे. नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची, नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत, हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित आहे. उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे असं म्हणतात ते. देशपांडे, तुम्ही म्हणता आहात की नवी नाती जोडायची आहे की आमची दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहे, तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर आहे? आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे ती आम्ही, तुम्हाला माहिती आहे, लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता, विधानसभेला आमची चर्चा चालू होती, चर्चा असफल झाली. त्यामुळे त्याच्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाही आहेत. पण ही मुद्दाम एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं, हे याच्या आधीही 2 वेळेला शिवसेना उभाटाने केलेलं, 2014लाही केलेलं, 2017लाही केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला, मला असं वाटतं, रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युत्या होत नसतात. ज्यावेळेला आम्हाला करायची होती, मी उदाहरण म्हणून सांगतोय, ज्यावेळेला आम्हाला करायची होती त्यावेळेला स्वतः सन्मान्य बाळा नंगावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती होत असते किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे होत असते, पत्रकार परिषदा घेऊन होत नाही. कुठे तुम्हाला जर खरोखर असेल तर 4 पावलं पुढे आले असते, नुसत्या चर्चा करून कसं काय होणार? पडद्याच्या नाड्या त्यांच्या हातात नाही तर आमच्या हातात आहेत असं पण ते म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं ना पडद्याच्या मागून ना पडद्याच्या पुढून. मला असं वाटतं एखादी स्टोरी लिहायची सवय जर ज्यांना झाली असेल तर त्या स्टोऱ्या त्यांनी काय लिहाव्यात हा त्यांचा विषय. पण आमच्याकडनं आणि पक्षाकडनं स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुढून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही. म्हणजे तुमचं, देशपांडे, तुमचं भाजप आणि शिंदे शिवसेनेशी नातं आहे, मग ते राजकीय असेल, मैत्री असेल, भावनिक असेल, हे तुम्ही मान्य करता? आमच्या सगळ्यांबरोबर नातं आहे, सगळ्या पक्षांबरोबर आहे. पवार साहेबांबरोबर पण आम्ही बोलतो. आमचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्हाला मनसेबरोबर दिलसे जायचंय आणि या सगळ्या गोष्टी करायच्या, या करताना तुमचं बोलणं आणि तुमची कृती याच्यामध्ये कुठेही साम्यता नाही. बोलताय तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह बोलताय, पण तुमच्या कृतीत कुठे दिसत नाही. राज ठाकरे, ऐका देशपांडे, तुम्ही असं म्हणालात की आणि काल मुलाखतीतही राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांच्या विधानाचा जो अर्थ आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने घेतला.
त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं. महाराष्ट्राचं काही वेगळ्या विषयांवरही एकत्र येऊ शकतात वगैरे वगैरे. तर आज हे तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्लिअर करू शकता का की जे शिवसेना युबीटी सारखं म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरेंचा एकूण प्रस्ताव किंवा राज ठाकरेंशी युती करण्यासाठी, तर तसं काही जर प्रस्ताव किंवा तसं जर काही बोलणं झालं तर शिवसेना युबीटीशी युती करण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का? मला असं वाटतं या जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही. त्यांनी प्रस्ताव पाठवावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. संजय राऊत ज्या पद्धतीने सातत्याने सकारात्मक आहेत असं सांगत आहे, मग आता तुमच्याकडून काही यावेळेस पुढाकार घेतला जाणार का? मी तुम्हाला सांगितलं की 2014ला त्यांनी आम्हाला फसवलं, 2017ला त्यांनी आम्हाला फसवलं. आता पुन्हा दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा नाही फसत जनरली. जुन्या नात्यांचा नव्याने प्रस्ताव काही किंवा तसा काय आल्या? आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही. जर त्यांनी दिला तर त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील आणि दोन भाऊ मिळून घेतील ना निर्णय. रोज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन काय साध्य होणार आहे? एकीकडे असं असलं तरी काल राज ठाकरेंची एक मुलाखत झाली, त्यात ते असं म्हणाले की पवार आणि ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे आहे वस्तुस्थिती ती साहेबांनी सांगितली आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ठाकरे ब्रँड संपवण्याचा कोण प्रयत्न करताय असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं ते राजसाहेब बोलले तेच उत्तर देतील. दुसरीकडे आपण बघतोय पुण्यातलं एक प्रकरण गाजतंय वैष्णवी. राज्य महिला आयोग फार चर्चेत आलाय. एकंदरीतच राज्य महिला आयोग प्रॉपर भूमिका घेत नाही किंवा ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. ना त्याच्यामध्ये तर पोलिसांची पण भूमिका संशयास्पदच आहे. तर राज्य महिला आयोग का? पोलिसांकडे पण तक्रारी करून कुठे कारवाई केली पोलिसांनी? काम राज्य महिला आयोगाचं जे आहे ते पहिले न्याय देण्याचं काम हे पोलीस तपास यंत्रणेचं आहे. महिला आयोग वगैरे नंतरची गोष्ट आहे. पहिले पोलिसांनीच त्या गोष्टीची गांभीर्याने दखल का नाही घेतली हा महत्वाचा प्रश्न आहे. संदीपजी, मान्सून दाखल होतोय मुंबईमध्ये. या आंदोलनातील मनसे मुंबईमध्ये प्रचंड आक्रमक होती नालेसफाई या संदर्भात. आता वाटतंय का तुम्हाला मुंबई तयार आहे या मान्सूनसाठी किंवा अशी काही तुम्ही कामं झालेली आहेत असं तुम्हाला वाटतंय? रोज आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ये रे माझ्या मागल्या. मला असं वाटतं पावसाळा आला की आपणही सगळेजण जागे होतात. इतर वेळेला आम्ही जेव्हा आंदोलन करतो की नालेसफाई होत नाहीये, काम होत नाहीये, त्यावेळेला दुर्दैवाने मीडिया पण आमच्याकडे लक्ष देत नाही. पण पावसाळा चालू झाला की त्यांनाही आठवण येते. त्याप्रमाणे याही वेळेला आठवण आली आहे आणि यावेळेला जशी मागच्या वेळेला स्थिती होती तशीच यावेळेला स्थिती होईल. आपणही 2 महिने चर्चा करू की पाणी तुंबतंय, मुंबईची तुंबई झाली आहे वगैरे, त्या नेहमीच्या हेडलाईन्स येतील. ह्याच्या पुढे काय होईल असं मला वाटत नाही. पुण्यातल्या प्रकरणानंतर आता सध्या राज्यात दररोज 32 महिलांचं छळ केलं जात असल्याचा आकडा हा समोर येत आहे. कसं पाहताय याकडे? मला असं वाटतं की महिलांची सुरक्षितता हा खूप महत्वाचा विषय आहे आणि तो राज्य सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की महिलांनी पण पुढे येऊन या गोष्टींबद्दल तक्रार केली पाहिजे आणि त्याची योग्य ती दखल त्वरित ही पोलिसांनी घेतली पाहिजे. आणि जर पोलीस दखल घेत नसतील तर अशा पोलिसांवर कारवाई सुद्धा झाली. तर मराठी झालं ना? चला, मराठीवाल्यांनी बाहेर जा, हिंदीवाल्यांनी थांबा. हिंदीचा कोण आहे? हिंदीवाले सेपरेट घ्या. मला रोल करायला लागेल, नंतर पाठवायला लागतं. मी वाटतो सगळ्यांनी